स्टेज पे ये चुनाव होने जा रहे हैं और ऐसे समय में इसका पूरा प्लानिंग की आज मीटिंग हुई और गठबंधन का ये 2 दिन में क्लियर हो जाएगा। देखो बैठ के बात कर रहे हैं हम लोग, चल रहा है, उसमें चर्चा चल रही है, वो जब अंतिम होगा तब हमें बताएंगे। देखो ये चुनाव प्रक्रिया है, आप सब जानते हो। ये चुनाव प्रक्रिया में जो सबसे शक्तिशाली दल जो देश का है, नहीं तो दुनिया का है, ऐसा बोलने वाले महामहिम स्वयंभू विश्वगुरु का भी अभी तक महाराष्ट्र में अलायंस अभी क्लियर नहीं हुआ है। तो सुनो ना, मैं हमारी बात कर रहा हूँ ना, तो जब हमको सवाल पूछते तो उनका भी हम आपको थोड़ा ध्यान आकर्षित करते हैं आपका। तो हमारा ये कहना है कि ये चुनाव प्रक्रिया है, उनका हो या हमारा हो, थोड़ा ये अलायंस के इसमें थोड़ा प्रॉब्लम होते ही है, तो वो 1-2 दिन में हम लोगों का क्लियर हो जाएगा। देखो हमारी जो जगह है हम लोगों ने क्लियर की थी, उसमें की हमने किया है, उसके आगे हमने लोगों ने किया नहीं है। तो जो जगह हमारी क्लियर हुई थी उसमें किया है, हम लोग भी तो ज़्यादा सीटों पे कर सकते थे, लेकिन जब तक वो सभी सीटों पे जब तक प्रॉपर डिस्कशन नहीं होगा, मुंबई में अभी डिस्कशन नहीं हुआ, कई जगह पे डिस्कशन नहीं हुआ है, तो जब तक ये पूरा क्लियर होगा वैसे वैसे सीटें डिक्लेयर होंगी। नाना वो कुल कितने सीटों पर अब तक क्लैरिटी हो चुकी है उसके बारे में बताइए। पास में सभी जगह पे हुई है। वो आपको कहा है कि हमारी जो मित्र पक्ष है उनसे भी बात हुई है। आपका 15, 16, 17, 18, 19 कितनी क्लैरिटी हुई है वो थोड़ा प्लीज बता दें तो बेहतर होगा। मैंने कहा कि देखो मैं आपको एक कह रहा हूँ, एक स्पष्ट कह रहा हूँ, आप उस बात को आप लोग घुमा रहे हो। हमने स्पष्ट आप लोगों से कहा है कि जैसे प्रकाश आंबेडकर जी का दल है और हमारे सपा है, कई दल हमारे साथ है, उनसे भी कम्युनिस्ट है, उनसे सबसे बात चल रही है और उसमें बैठकर ये सब, क्योंकि हमें एक मजबूत गठबंधन हमारा महाविकास अघाड़ी का ये चुनाव में महाराष्ट्र में सामने जाए और 48 जगह सीट जो है वो सभी सीटों पे कैसा हम जीत सकते हैं उसका प्लानिंग हमने किया है। उमरेड के विधायक छोड़ सकते हैं पार्टी और रामटेक से उनको उम्मीदवारी मिल सकती है, शिंदे सेना से ऐसी जानकारी है। क्या आप लोग की बात हुई राजू पारवे से, उनका क्या कहना है? राजू पारवे परसों के दिन आपके साथ थे, हमारे साथ थे, आप कोई चैनल उसको चला रहा था और वो बता रहा था कि मैं तो इधर ही हूँ। तो ये चर्चा का विषय चलते रहेगा। अभी हमने कहा कि इलेक्शन कि एक बार टिकटों का महायुति में भी फाइनल होने जान दो, तो देखो कैसे कैसे पोला फूटता है उधर भी। तो ये सब बातें तो अब चलती रहेगी, इसमें कोई छुपा नहीं है, ये सब बातें चलती रहेगी। किसी को दबाव में है, किसी को प्रलोभन है, ये सब चलते रहेगा। तो ये सब मामले स्पष्ट होगा। चलो मराठी आज पवार साहेब काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही आणि उद्धव ठाकरे साहेबांकडून संजय राऊत आम्ही सगळेजण बसलो आणि त्याच्यामध्ये आमचे जे अजून मित्र पक्ष आहेत त्यांच्यासोबतही त्या ठिकाणी बोलणी सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये सामोपचाराने या सगळ्या जागांची क्लॅरिटी होईल आणि एक मजबूत महाविकास आघाडीचं गठबंधन महाराष्ट्रात जाऊन 48 जागा कशा जिंकता येईल याच्यावरचं आम्ही आज चर्चा केलेली आहे। प्रचाराच्या दृष्टिकोनातून सगळेजण एका मंचावर कुठं प्रचाराला जायचं, कुठल्या सभा करायच्या, त्याच्यावरचंही एक डिस्कशन आमचं झालेलं आहे। तो पण प्लॅन आम्ही बनवणं सुरू केलेला आहे। मला ते दिल्ली पाठवून राज्यामध्ये वेगवेगळे करायची बाकी काँग्रेसचे नेते सत्ता द्यायची किंवा ताकद द्यायच्याकडे मला सुरू आहे। एक चुनाव प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आखरी प्रत्येक सीट आम्हाला जिंकायची आहे। त्याच्यासाठी ज्या जागा आम्हाला मिळतील त्या जागेवर आम्ही जिंकलो पाहिजे, त्या पद्धतीचा हायकमांड निर्णय घेत आहे। त्याच्यामुळे विधानसभा हा वेगळा भाग आहे। आता रेवंत रेड्डी हे खासदार होते तेलंगणामध्ये, राज्याचे मुख्यमंत्री झाले। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचं या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कुठला अर्थ लागत नाही। त्यावेळच्या निवडणुका ज्या येतात त्या निवडणुकांमध्ये त्या वेळची व्यवस्था निर्माण केली जाते आणि हायकमांड त्याच्यावर सगळं लक्ष ठेवून असतं।
असं तुमच्या टीव्हीवर चर्चा आहे. नाही नाही, असे तुमच्या टीव्हीवर चर्चा आहे. अजून त्या चर्चेचं अंतिम स्वरूप जेव्हा काँग्रेस पक्षाकडून ऑथेंटिक यादी जाहीर होईल त्यावेळेस आपल्याला कळेल. मला काय, मी पार्टीचा शिपाई आहे, पार्टीच्या आदेशाचं पालन करणारा मी कार्यकर्ता आहे. मागच्या वेळेस नागपूरला निवडणूक लढायला सांगितली, मी लढली आणि मजबूतीने लढली. हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे जे काही पक्षाचे आदेश येतील त्याचं पालन करणं एक पक्षाचा शिपाई म्हणून माझं काम आहे. अनेक आमदारांना लोकसभेवर घ्यायची तयारी काँग्रेसकडून करण्यात येते. काँग्रेसकडे लोकसभेसाठी उमेदवार आमदार हवा असा तयार केला. कोणी सांगितलं तुम्हाला? आम्ही नाही, कालच्या ज्या काही यादी आपण पाहिली असेल त्याच्यामध्ये तो आमदार पण नाही आहेत काही लोक. मूळ प्रश्न आहे की ज्या ज्या ठिकाणी जे जे मेरिट आहे, जे सर्वेमध्ये नावं आलेली आहेत त्याच्या आधारावर आम्ही घेतलेला निर्णय आहे. आणि आमचा निर्णय जवळपास सगळ्यांनी त्याला मान्य करतात आहे. जे काही नावं टेंटिटी आलेली आहेत त्याच्याप्रमाणे 1-2 जागेमध्ये जे आहेत अजूनपर्यंत मी तेच सांगतो तुम्हाला की जी चाचपणी तुमच्या माध्यमातून जी बाहेर आलेली आहे त्याच्यामध्ये 100% ते बरोबर आहे असं मी मान्य करत नाही. त्याच्यामध्ये काही बदलाव तुम्हाला पाहायलाच मिळेल. पण त्याच्यामुळे ही जी काही चाचपणी तुमच्या माध्यमातून झालेली आहे ती आम्हाला पॉझिटिव्ह आलेली आहे. तुम्हाला 90%. उद्धव ठाकरे सांगलीच्या दौऱ्यावर आहे. सांगलीचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी भूमिका मांडलेली आहे की उद्धव ठाकरे यांच्या सभेला स्वतः किंवा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाणार नाहीत. एकीकडे इंडिया आघाडीच्या सभा होत असताना अशी भूमिका कुठेतरी पक्षाला किंवा महाविकास आघाडीला फटका बसणारी आहे का? त्या जागेमध्ये अजूनही चर्चा पूर्ण झाल्या नाहीत. त्या जागेमध्ये कुठल्याही अलायन्सच्या लोकांनी जाऊ नये एवढं एक त्याच्यामध्ये प्रिन्सिपल असतं. आज त्यांचं पूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे साहेबांचा दौरा चाललेला आहे. योगायोगाने ते सांगलीला चालले असतील, काही काम असेल त्यांना दुसरं, तर त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की ते स्वतः जातात आहेत, त्याच्यासाठी जातात तर तो त्यांचा प्रश्न. सांगलीच्या जागेवर अनेक चर्चा चालू आहेत. सांगलीच्या जागेवर अनेक चर्चा चालू आहेत. 2014-2019ला तुम्हाला माघार घ्यावी लागली होती आणि 2019ला तर तुमचा कॅन्डिडेट तर दुसरा चिन्ह होता. यंदा तुम्ही पुन्हा काँग्रेसच्या चिन्हावर लढवण्याची तयारी करता. पण ठाकरेंपुढेही उमेदवार स्वघोषित झालेला आहे. स्वघोषित आहे ना, तुम्हीच सांगितलं ते स्वघोषित आहे. त्याला तुमची मान्यता नाही असं म्हणावं. स्वघोषित तुम्हीच सांगितलं. उद्धव ठाकरेंनी घोषित केलं. त्याने मराठी चल रहा है, मराठी चल रहा है, मराठी चल रहा है. महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही का? सांगली लोकसभा निवडणूक ही तुम्ही बरोबर स्पष्ट आहे का? दुसरी गोष्ट संजय निरुपम ज्या जागेसाठी मुंबईची त्याचा स्टेटस काय आहे? कारण त्याच्यावर सुद्धा ठाकरे गटाचा दावा जो तुम्हाला ते सांगितलं, तुम्ही फिरवताय तिथल्या तिथं. आम्ही तुम्हाला एकदम स्पष्ट सांगितलं आम्हाला फिरवता येत नाही. आम्हाला जे सांगताय ते सरळ सांगता येतं. आमचं अजून आमच्या मित्रपक्षाशी चर्चा चालू आहे. थोड्याशा जागेचा अदलाबदला होईल ते तुम्हाला मगापासून इंडिकेशन देतो आहे. ते तुम्हाला सांगतोय तर तुम्ही येऊन जाऊन ते लढणार की नाही, ते लढणार की नाही, तुमचं महाआघाडीमध्ये एकमत आहे की नाही हे असे प्रश्न तुम्ही विचारताय. तुम्हाला मी जे सांगितलं ही लाईन आमची बरोबर आहे आणि हे आम्ही ठरवून सगळ्या पक्षाचे लोक आम्ही हे मांडतोय. जो फॉर्म्युला पद्धतीने दिला गेला होता हे खरगे साहेबांना त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी भूमिका मांडायला सांगितली होती. 2 दिवस झाले काँग्रेसकडे त्या संदर्भात एक स्पष्टता. आज आम्ही तुम्हाला सांगितलं की त्यांचं आमचं बोलणं झालेलं आहे. म्हणजे विशेष करून आज जयंत पाटील त्यांच्यासोबत बोललेत, मिसेस आंबेडकर पण बोलल्यात आणि त्याच्यामधून आता मार्ग काढतो आम्ही आणि त्यासाठी बसून आम्ही सगळे लोक तिथेही, आम्हाला सेपरेट नाही, आमचं महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सगळे लोक निर्णय घेऊ. त्यामुळे आजच चर्चा झाल्या. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो की 1-2 दिवस लागेल याला. 1-2 दिवसामध्ये हा प्रश्न निकाल येईल. एक मुंबईचा प्रश्न आहे की दक्षिण मध्य मुंबईत एकनाथ गायकवाड हे स्ट्रॉंग उमेदवार होते पण लातूरमध्ये ते आता त्यांच्याकडे जो शिवसेनेचा खासदार आहे तो शिंदे गटात आहे. तर ठाकरेंकडून अनेक देशांची ब्रँडिंग होत असताना